चला प्रेक्षकांनो, आज आहे भोगी. तर आपण इथे करणार आहे मिक्स भोगीची भाजी. तर इथे मी गाजर घेतलं आहे, एक वांगं घेतले आहे, वाटाणे घेतले आहे, भेंडी घेतली आहे, वालपापडीच्या शेंगा घेतल्या आहे आणि इथे बीन्स घेतले आहे, शिमला मिरची घेतली आहे. सगळं बारीक कापून धुवून घेतलेले आहे. सगळे व्हेजिटेबल्स बारीक कापून घेतलेले आहे. इथे आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल थोडं जास्त टाकायचं आहे, कारण आपण या भाज्या शिजवून घेणार आहोत तेलामध्ये. पाण्याचा वापर करायचा नाही आहे. यात आपण जिरे टाकून घेऊया, हिंग टाकून घेतलेला आहे, मोहरी टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया. आता इथे आपण सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत, चिरलेल्या. चांगल्या बारीक चिरून घ्यायच्या आहे सगळ्या भाज्या. आपण या भाज्या तेलातच होऊ देणार आहोत, पाणी वापरायचं नाही आपल्याला, म्हणून आपण तेल थोडं जास्त टाकलं आहे. चला तर मग परतवून घेऊया सगळ्या भाज्या. हळद यासाठी टाकली की हळद आणि मीठ टाकल्याने भाजी लवकर शिजतात. चांगलं परतवून घ्यायच्या आहे भाज्या. आपण आता यात मीठ टाकून घेऊया. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. भोगीच्या दिवशी या भाजीला खूप मान आहे, मिक्स भाजीला. आणि बाजरीची भाकरी, बाजरीच्या भाकरीसोबतच भोगीची भाजी खाल्ली जाते. यामध्ये आपण धण्याची पूड टाकून घेऊया, लाल तिखट टाकून घेऊया, लाल कलरची काश्मीरी मिरच टाकून घेऊया, थोडा चिमूटभर काळा मसाला टाकून घेऊया. सगळे मसाले मिक्स करून घेऊया. इथे आपण तीळ भाजून कूट केलेला आहे. आज या भाजीमध्ये तीळचंच कूट घालायची प्रथा आहे, कारण ही भोगीची भाजी आहे. तिळगुळ घ्या गोड बोला आपण म्हणतो, तर तीळीचा मान असतो या दिवशी या भाजीमध्ये. पण शेंगदाण्याचं कूट न घालता तीळीचं कूट घातलेलं आहे. थोडंसं झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे. आता इथे आपण पीठ घेतलेलं आहे बाजरीचं, ते भिजवून घेऊया भाकरी करण्यासाठी. आपल्याला कणकेपेक्षा पातळ भाकरी करायची असते. कणिक जशी भिजवतात तशी नसते भिजवायची, घट्ट पातळ भिजवायचं असतं हे थोडं भाकरीचं. भाकरीच्या पिठाला तुम्ही जेवढं रगडून भिजवाल तेवढी भाकर चांगली फुगते, म्हणून रगडून भिजवायचं आहे. तर आता मग गोळा तयार झाला आहे. आपण याची भाकरी करून घेऊया. आता भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. या भाकरी लाटायच्या नसतात, हाताने थापायच्या असतात. चला तर मग आपण भाजी बघून घेऊया झालेली आहे का. मस्त वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता. छान भाजी आपली शिजून झालेली आहे वाफेवरच. पाणी आपण थोडंही टाकलेलं नाही आहे. भाजी इथे आपली तयार आहे. आता आपण भाकरीसाठी इथे तवा ठेवलेला आहे गॅसवर. पोळपाटावर पीठ टाकून आपण आता भाकरी थापून घेऊया. आज तिळीचा मान आहे, म्हणून भाकरीवर सुद्धा तीळ टाकावी लागते. तीळ टाकूनच भाकरी थापावी लागते. तुम्ही बघू शकता भाकरी चांगली थापून झालेली आहे. हातानेच थापायची, कोणी 2 हातांनीही थापू शकतं. मी एकच हाताने थापते. टाकून घेऊया भाकरी. भाकरीला वरती पाणी लावून घ्यायचे आहे. पाणी लावून घेतले आहे आपण. ते पाणी सुकणार नाही त्याच्या आधी आपल्याला भाकरी उलटवायची आहे. पूर्ण बाजूने पाणी लावून झाल्यावर भाकरीचे पाणी न सुकता उलटवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता उलटवलेली आहे भाकर. आपण जर तसं नाही केलं तर आपल्या भाकरीला टिचा पडू शकतात, तडा जाऊ शकतात मध्यभागी. तुम्ही बघू शकता भाकरी किती गोल छान झालेली आहे. तिळही किती सुंदर दिसत आहेत त्या भाकरीवर. आता दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान फुगलेली आहे भाकर. भाकरी फुगल्यानंतरच तिची चव छान लागते. दोन्ही साईडने चांगली भाजून घ्यायची आहे भाकर.
कडेला मध्यभागी सगळीकडून पूर्ण भाजून घ्यायची आहे. तर मग तयार आहे आपली भाकर आणि भाजी. भाकर आणि भाजी तयार आहे. या जेवायला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.